मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आज खूपच धमाकेदार ट्विस्ट आलेला आहे. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, काव्या आणि जीवा दोघांनी पण आपापले प्रेम मिळवण्यासाठी आता नवीन प्लॅन तयार केला आहे. सुरुवातीला काव्या देवाचे दर्शन घेत असते. ती देवाला बोलत असते की माझ्या नंदिनी ताईचा हात माझ्या हातामध्ये सदैव ठेव आणि माझ्या बाबांचा हात माझ्या डोक्यावर कायम असू दे आणि मला नवीन आयुष्य पुन्हा एकदा सुरू करायचं आहे, त्यासाठी आशीर्वाद दे. नंदिनी मागे तिच्या वडिलांसोबत उभी असते आणि मग ती तिच्या वडिलांना खुणावते. तिचे वडील मग काव्याच्या डोक्यावर हात ठेवतात आणि बोलतात की सुखी राहा. काव्या मग फारच खुश होते. तिचे वडील लगेच निघून जातात. काव्या मग नंदिनीला थँक्यू बोलते आणि बोलते की थँक्यू ताई, अशीच तू माझ्या पाठीशी कायम उभी राहा. नंदिनी मग काव्याला सोडायला बाहेर येणार असते. ती मग तिची बॅग उचलते. काव्या बोलते की ताई, आता मी माझा भार स्वतः उचलणार आहे आणि मग ती पार्थच्या घरी जायला निघते. इकडे आता रम्या आणि तिची मम्मी रूममध्ये असतात. इतक्यात सुनीता तेथे झाडून काढत असते. ती रम्याला बोलते की पाय थोडा साईडला घ्या. रम्या मग त्या झाडूवर पाय ठेवते. सुनीता बोलते की लक्ष्मीला असा पाय नसतो मारायचा. मग लगेच वसुधा बोलते की आता लक्ष्मीला पाय मारल्यावर लगेच आम्हाला काय रोडवर यायची वेळ येणार आहे का? आणि मग त्या दोघी त्या सुनीताला फारच त्रास देऊ लागतात आणि तिला फारच बोलू लागतात. रम्या बोलते की ही पाठीमागे आपल्या चुकल्या करत असते. काल घरांमध्ये सगळ्यांना त्या नंदिनीचे व्हिडिओ दाखवत होती आणि खूपच खुश होत होती. ही त्यांची खूपच बाजू घेत असते आणि मग त्या दोघी त्या सुनीताची एक रील बनवून टाकणार असतात. सुनीता त्यांना बोलते की लवकरच काव्य पुन्हा घरामध्ये येईल. असं बोलल्यामुळे त्यांना फारच राग आलेला असतो. वसू आत्या सुनीताला बोलते की तुझी जीभ दाखव, काळी आहे का? आणि इतक्यात सुनीताला मालिनीचा फोन येतो. वसू आत्या तिला फोन उचलून स्पीकरवर टाकायला लावते आणि मग मालिनी सुनीताला बोलते की कुठे आहेस तू? लवकरच ताट बनव. आपली मोठी सून परत येणार आहे. काव्या दाराबाहेर येऊन थांबलेली आहे. असं बोलल्यावर मग सुनीताला फारच आनंद होतो आणि मग वसू आत्या आणि रम्या दोघी पण फारच आश्चर्यचकित होतात. रम्याला मात्र या सगळ्याचा फारच राग येतो. सुनीता मग निघून जाते आणि मग रम्या बाहेर जाऊ लागते, तर तिचा पाय झाडूवर पडतो आणि ती घसरून पडते. तिचा पाय खूपच दुखायला लागतो. वसू आत्या बोलते की बघ, तू लक्ष्मीवर पाय दिला आणि लगेच शिक्षा पण भेटली. इकडे आता काव्य दारामध्ये आल्यावर पार्थ दार उघडतात आणि मग ते काव्याला पाहिल्यावर फारच आश्चर्यचकित होतात. काव्य आणि पार्थ यांची जरा पुन्हा चिडचिड चालू होते. इतक्यात मग मालिनी जीवाच्या वडिलांना घेऊन खाली येते. जीवाचे वडील काव्याला पाहून खूपच खुश होतात. ते बोलतात की पेढे वगैरे मागवा आणि सगळीकडे वाटून टाका. देशमुखांची मोठी सून परत आली आहे आणि मग ते काव्याला जवळ घेतात. पार्थला पण काव्याला पाहून खूपच आनंद झालेला असतो, पण पार्थ काही दाखवत नसतात. ते बोलत असतात की मी तुम्हाला या घरामध्ये राहायला अलाउड करणार नाही. काव्या बोलते की का? असं का हो धनी? तुम्ही असं का करताय? आणि मग काव्या पार्थची खूपच मज्जा घेते. मालिनी आणि पार्थचे वडील सुद्धा काव्याच्या बाजूने बोलत असतात. मालिनी बोलते की आज मटार उसळ बनवूया, काव्याला फारच आवडते. पार्थचे वडील बोलतात की अगं, आज आपण मटणच बनवूया. मग आता पार्थ बोलतात की काव्याला मटण नाही, चिकन आवडतं. आणि मग पार्थ असं बोलल्यावर मग सगळेजण खूपच हसू लागतात. इकडे आता जीवा नंदिनीपाशी राहायला आलेला असतो, पण नंदिनी त्याला घरात घेत नसते. जीवा बोलतो की नंदिनी, तू मला 7 डिसेंबरला वचन दिलेलं होतं की जेव्हा मी तुझ्यापाशी काही मागेन तेव्हा तू ते मला देणार आहे. आता तू ते दिलेलं वचन पूर्ण कर. नंदिनी बोलत असते की मी आता पहिली नंदिनी राहिलेली नाही आणि मग वचन पण राहिलेलं नाही. नंदिनी मग दरवाजा लावत असते, तर मग इतक्यात तिची आई येते आणि मग जीवा नंदिनीच्या आईबरोबर घरामध्ये जातो आणि त्यांनाच गोड-गोड बोलू लागतो. इकडे आता पार्थ सुद्धा काव्याला घरामध्ये घ्यायचं नाही असं बोलत असतात, पण मालिनी आणि पार्थचे वडील आणि काव्या सगळेच जण पार्थची खूपच मज्जा घेत असतात. काव्या बोलत असते की पार्थ, तुम्ही मला 6 ऑक्टोबरला शब्द दिला होता, विसरला का तुम्ही? तुम्हाला मला घरामध्ये घ्यावंच लागेल. तुम्ही तुमचं वचन मोडू शकत नाही. तुम्ही मला एक संधी देऊन बघा. इतक्यात मग रम्या बाहेर येते आणि बोलते की तू या घरामध्ये अजिबात राहायचं नाहीस. आणि मग सगळेजण फारच आश्चर्यचकित होतात आणि इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे, त्यामुळे पुढील भाग पाहायला अजिबात विसरू नका. आणि पार्थ काव्याला घरामध्ये राहू देतील का, हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.